बघतोय रिक्षावाला. सॉरी. नमस्कार, मी संकेत वरक. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. खरं तर ही रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबई फिरणार आहोत. हा कुणाला द्याल, कोणत्या नेत्याला द्याल? काटा नसलेला मासा. हा उदय ठाकरेला देणार. आणि काटा असलेला काटेरी मासा कुणाला द्याल? हा एकनाथ शिंदेला देणार. एकनाथ शिंदेला काटा लागू दे. एकनाथ शिंदेला काटा लागू दे. बस जा. कोणती शिवसेना? आम्हाला पैसे देतात ते. पैसे देणारे शिवसेना. कोणती आमचा मराठी माणूस पाहिजे आम्हाला, नाही तर आम्हाला इथून मुंबईमधून हाकलून देतील. सध्या तर बीजेपीचा जोर आहे, तर बीजेपीची सीट बसेल इकडे. कोण जिंकेल असं वाटतं? मनसे जिंकणार. भांडूपमध्ये मनसे जिंकणार. एकनाथ शिंदे नको तुम्हाला? आमचे गाववाले आहेत आमचे एकनाथ शिंदे. आम्ही तुमच्यासाठी एक नवा कोरा करकरीत शो घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. खरं तर ही रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबई फिरणार आहोत. जिथे जिथे रिक्षा जाईल तिथेही आमची रिक्षा घेऊन जाणार आहोत आणि मुंबईकरांचे प्रॉब्लेम्स. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. 1 तारखेला पगार येतो आणि 2 तारखेला पगार संपतो, पण याच्यामध्ये जो जगतो तो मुंबईकर. आणि त्याच मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे, कशा संदर्भात? तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात काय त्यांच्या मनात ते आपल्याला जाणून घ्यायचं. त्याच संदर्भात प्रत्येक विभागात जाऊ, प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे हे सगळं जाणून घेऊ. कुणाचं वरदहस्त आहे, कुणाचा कार्यक्रम होणार आहे, कोण विजयी ठरणार आहे, याचा एक कल घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण काय निकाल लावू शकत नाही, पण आपण नेमकं कल घेऊ शकतो. एक काम करा, तुम्ही पण माझ्यासोबत रिक्षात बसा. आज आपण भांडूपला जाऊया आणि भांडूपच्या जनतेच्या मनात काय आहे, भांडूपमध्ये काय हवं आहे, त्या हवेची चाचपणी करून घेऊया. आपण एकीवायची चाचपणी करतो, त्याच्यावर राजकीय हवेची चाचपणी करून घेऊया आपण. चला बसा. निवडणूक जवळ आलेली आहे, तर मासे खाताना काटा लागण्याचा प्रकार असतो. तर या निवडणुकीत नेमका काटा कोणाला लागतोय आणि बोनलेस कुणाला मिळतंय हे आपण जाणून घेऊया. आता आपण मासे खातो, याच्यामध्ये माशामध्ये काटा असतो. तो काटा मग हा कुणाला द्याल, कोणत्या नेत्याला द्याल? काटा नसलेला मासा. हा उदय ठाकरेला देणार. आणि काटा असलेला काटेरी मासा कुणाला द्याल? हा एकनाथ शिंदेला देणार. एकनाथ शिंदेला काटा लागू दे. रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, लोक पडतात. त्याच्यामुळे मला तर वाटतं की जो येतो तो गरिबाला कोणाला विचारतच नाही. पैसेवाले आहेत त्यांनाच विचारतात. कुणाला साथ द्याल? राजा ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब 100% ब्रँड आहेत ना. ब्रँड कसा काय म्हणजे? आता बघा, मला सांगा, लॉजिकली बोलतो आपण. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना पण काय फारसं यश मिळेल ना, आणि राज ठाकरेंचा तर एकही आमदार आला नाही, तर ब्रँड कसं काय? नसतं ना, त्याच्यावर नसतं ना काय. आता सध्या जे काय चाललंय वातावरण त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं मराठी माणूस त्यांना साथ देत 100% नाही? देणार. कोणती शिवसेना? आम्हाला पैसे देतात ते. पैसे देणारे शिवसेना. कोणती नाही एकनाथ शिंदे. कुठे पैसे देतात तुम्हाला ते? लाडकी बहीण, त्याचे पैसे मिळतात. पण तुम्हाला 1500 रुपये मिळतात म्हणून त्यांना वोट. मग का मग मिळणार तिथे तुमचं देणार. मोदी चालतील असं वाटतं? मोदी चालेल, पण शिवसेना ही पाहिजेच आम्हाला. कुठेही आलं तरी शिवसेनेची सीट पाहिजेच. राज ठाकरे, उद्धव ठाकरे पाहिजेच आम्हाला. आमचा मराठी माणूस पाहिजे आम्हाला, नाही तर आम्हाला इथून मुंबईमधून हाकलून देतील गुजराती लोक. जिथे पैसा मिळतो तिथे मतदान होतं. सत्याचं आता राहिलं नाही काय ते, त्यामुळे ती सीट येत नाही, दुसरं काय नाही. तुम्हाला येतात का लाडक्या बहिणीचं पैसे? नाही, आम्हाला नाही, कारण आमच्याकडे येणं पण गरजेचं नाही. कष्टाचे पैसे पुरत नाहीत, ते लाडक्या बहिणीचे काय पुरणार? सगळेजण मराठी माणसाचा एक बोलतात ना, लोगो घेऊन पुढे चालले, पण इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांना मराठी माणूस विसरतो. कोणी येत नाही पुढे मराठी माणसासाठी. का असं म्हणजे? तुमचा काही अनुभव आहे का म्हणजे असं काही? म्हणजे आता एवढे पर्यंत वाढलेत भांडूपमध्ये. भाजीवाला झाला भैया, मच्छीवाले तर एवढे वाढलेत, पण कोणी येत नाही. शिंदे सेनेचा जरा जोर आहे, पण म्हणायला गेलं तर आता उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे काही भरोसा नाही कोणाचा पारडा जड होईल. परत त्यांचा तरी भरोसा आहे का म्हणजे आल्यावरती कामं करतील? आतापर्यंत तरी काय कामं झाली हेच मला समजत नाही आणि आठवत नाही आहे. अहो, मार्केट आमचं शिवसेनेनेच बांधून दिलं ना. मग आता हे शिवसेनेवाले बीजेपीत गेले तर मग आम्ही पण बीजेपीत जाणार त्यांच्या मागून.
मुंबईमध्ये बाबा आता सध्या तर शिवसेना एकत्र आलेली आहे, दोन्ही भाऊ. एकनाथराव शिंदेचा पण जोर आहे. बघू आता. काय पण एक अंदाज असेल ना तुमचा की बाबा हे निवडून येऊ शकतात, ते निवडून येऊ शकतात. सध्या तर BJPचा जोर आहे. शिवसेना लोकमतची रिक्षा सध्या कोकण नगर मध्ये आलेली आहे. कोकण नगर कोण जिंकेल असं वाटतं? मनसे जिंकणार. भांडूपमध्ये मनसे जिंकणार. तिकीट मिळणार आहे का मनसेला? नक्कीच मिळणार. नक्कीच मिळणार तिकीट. का मनसे का जिंकली पाहिजे असं वाटतं? जिंकली पाहिजे. मराठी माणूस आपला मुंबईमध्ये राहायला पाहिजे. काय वाटतं कुणाही सत्ता आहे? शिवसेना. कोणती शिवसेना? बाळासाहेब ठाकरे. दुसरं नाव नाही. नाव नाही. कुणाचं? नाव नाही. खोके खाण्याचं नाव नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुठे कोणतं? UP. युपीचे आहेत पण मराठी एकदम चांगलं बोलतात. बट जन्म इथे, हां. लहानपणापासून आहे. शिक्षण सर्व इथे. त्याच्यामुळे मला सांगा तुम्ही युपीचे आहात पण मग नेता कोणता आवडतो? नेता राजसाहेब ठाकरे. युपीचा आहे माणूस पण नेता राज ठाकरे आवडतात. का पण हे विचारा ना, तुला का का? कुठल्याही माणसाचा काही अडकलेला असेल तर कामासाठी राज ठाकरे मनसेच अडवतात. BJP करते पाऊस पैशांचा. राणांदरांनी पहिले कुठले होते? कोणाकडून भेटलं वैभव एवढं त्यांना? बाळासाहेबांच्या मेहरबानीने आता ते फुटीर झाले पैशामुळे. हे गद्दार झाले. आम्हाला दोघं भाऊ युती आली, दोघं भावांची युती झाली, फार चांगली आहे. नेमकं वारं कुणाचं आहे भांडूपमध्ये? तर एकंदरीत तिथे दिसतंय की थोडंसं राज आणि उद्धव यांच्या युतीचं इकडे वार आहे. त्याच्यामुळे आता या वाऱ्याच्या झोक्यामध्ये कोण उडून जातो आणि कोण निवडून येतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आता ही रिक्षा घेऊ आपली आणि परत निघू, अर्थात कुठेतरी कुठल्या तरी पुन्हा नव्या स्टेशनला जाऊ आणि तिथे जाऊन लोकांची चर्चा करू. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत मुंबई. तर न्यूज 18 लोकमतचा हाच रिक्षावाला आता गेलाय कांजूरमार्ग परिसरात. इथल्या स्थानिकांशी बातचीत करत त्यांच्याही समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसंच यंदा कोण बाजी मारणार हे देखील त्यांनी जाणून घेतलंय. न्यूज 18 लोकमतच्या बघतोय रिक्षावाला कार्यक्रमातून. मराठी, हिंदू, मुसलमान हा मुद्दा कधीच राहत नाही निवडणुकीमध्ये. लोकांना फक्त काम पाहिजे असतं, विकास हवा असतो. मराठी माणूस ताटमाडीने जगतोय. आज मुंबईमध्ये मराठी माणूस हा ताटमाडीने जगतोय. ठाकरे बंधूंना संधी देणार का तुम्ही? ठाकरे बंधूंमध्ये काय माहिती का, हे सगळं खुर्चीसाठी येतात. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. सत्तेत आल्यापासून त्यांचं खूप डेव्हलपमेंट, इन्फ्रा वगैरे त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. रोड झाले, अजून खूप डेव्हलपमेंट्स आहेत. तर माझं मत महायुतीला. आज BJPने प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची तर गळचेपी केलेली आहे. आम्ही आजपर्यंत शिवसेनेलाच निवडून दिलेले आहे आणि शिवसेनाच येते. पण शिवसेनेचं खास काहीतरी मराठी माणसांसाठी केलं पाहिजे. वा भाजपवर चोरी करता येईल दिसतंय ना लोकांना. कोणी शिवसेना फोडली? आज ज्यांना मोठं केलं आज त्यांनी शिवसेनेला दगा दिलाय. आज बाळासाहेबांना कोणी दगा दिला? आज ते कोणाच्या जीवावर मोठे झाले? नमस्कार नमस्कार नमस्कार. मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आम्ही घेऊन आलोय खरं तर तुमच्यासाठी एक खास नवा कोरा करकरीत शो ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. हा रिक्षावाला सध्या मी आहे आणि मी सध्या सगळं बघतोय. आता काय बघतोय तर मुंबई बघतोय, मुंबईतले प्रॉब्लेम्स बघतोय. तुम्ही म्हणाल की रिक्षाचा काय संबंध इकडे? तर मित्रांनो, रिक्षा, या रिक्षाने सगळं पाहिलं आहे. रिक्षाने खड्डे पाहिलेत, रिक्षाने तुंबलेलं पाणी पाहिलेलं आहे पावसातलं. या रिक्षाने अनेक भांडणं पाहिलेली आहेत. रिक्षा आतली लव्ह स्टोरी पाहिलेली आहे. रिक्षाच्या सुट्ट्यावर होणारी भांडणं पाहिली आहेत. मुळात मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भाग म्हणजे ही रिक्षा. आणि ऑटो रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबईत फिरणार आहोत. आणि नेमकी सध्या आता निवडणुका लागल्या आहेत महानगरपालिकेच्या. तर हवा कुणाची आहे, कुणाचं वारं आहे हे जाणून घ्यायचं आपल्याला. आणि मुळात रिक्षाच्याच भाषेत सांगायचं तर कुणाचा मीटर डाऊन होणार आहे आणि कुणाच्या रिक्षाचा गॅस संपणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय करणार आहे, रिक्षा घ्यायची आणि मुंबईत फिरायचं. आज मी चाललो आता कांजूरला. त्यामुळे काम करा, तुम्ही पण माझ्यासोबत या रिक्षात बसा, तुम्हाला कांजूर फिरवतो. लोकांशी बोलूया, लोकांच्या मनात कोणता नेता आहे, लोकांच्या मनात काय भावना आहे जाणून घेऊया. चला बसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी संकेत वरक. फक्त बिंदास बोला माझ्याकडे. काका येत आहे का? तुम्ही आधी या, तुम्ही या. ठाकरे बंधूंना संधी देणार का तुम्ही? ठाकरे बंधूंमध्ये काय माहिती का, हे सगळं खुर्चीसाठी येतात. ते ठाकरे, आता बाळासाहेब ठाकरेंना मी स्वतः बघितलं, मातोश्रीमध्ये स्वतः बी गेलेलो. त्यावेळेचे जे ठाकरेचे विचार होते त्यांचे ते विचार कुणी हे करत नाही. त्या बाबतीत शिंदेंना मानतोय.
त्या विचाराने एकाच त्या विचाराने वेगळे झाले. सुजने आहेस, शिकलेला आहेस, कोणाला मत देणार? माझं मत जो आपला डेव्हलपमेंट करेल. आता मी शिकलेला आहे तर कसं जो आमचा फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट ग्रोथ ज्याच्या पक्षाकडून होतो त्या पक्षाला माझं मत असेल. कोणाला? आता तर माझ्या अंदाजे तर महायुतीचं डेव्हलपमेंट खूप चाललं आहे. खूप प्रोग्रेस आल्यापासून, सत्तेत आल्यापासून त्यांचं खूप डेव्हलपमेंट, इन्फ्रा वगैरे त्यांचं खूप कॉन्सन्ट्रेशन आहे. रोड्स झाले, अजून खूप डेव्हलपमेंट्स आहेत. तर माझं मत महायुती. मराठी माणसासाठी आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे. वाट लावली? काय वाट लावली? काय तसं सगळं जग जाहीर आहे ना, वाट लावली दिसतं ते सगळ्यांना. काय वाट लावली आहे ती? काय ठेवलंय सांगा ना, मुंबईमध्ये काय मराठी माणसासाठी काय ठेवलं इथे? आम्हाला मराठी माणसासाठीच लढायचं आहे. आमचं असं आम्हाला टिकवायचं आहे, तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत आम्हाला. आज त्यांचं जे काम आज कोरोना काळामध्ये कोणी केलंय, शिवसैनिक उतरलाय रस्त्यावरती. मला सांगा, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणता तुम्ही, तर मुळात ती शिवसेना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली, काय आता आणि हे सगळे चोर लपाडी धंदे केलेत ना, पळापळीचे धंदे केलेत ना सगळे बीजेपीने. कुणाची येईल सत्ता? सत्ता तर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचीच पाहिजे. हिंदुत्व जर टिकवायचं आहे आपल्याला तर त्यांचीच गरज आहे. जर तुम्ही आता भाजपवाले म्हणतात हिंदुत्व तर भाजपचं काढ झालेलं आहे, असं ते प्रत्येक जण स्वतःच बोलणार ना. भाजपवाले भाजपचं बोलणार, आम्ही आमचं बोलू. पण तुम्ही बघता, या सगळी आम जनता बघते की कोणी हिंदुत्व टिकवलंय आणि कोणाचं काय चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूसच पाहिजे. का मराठी का नाही चालणार? नाही, मनसे अजून शिवसेनाच हवी. भाजप आणि शिंदे नको असं म्हणतात. काय केलं आजपर्यंत? 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण केली, पण सगळी महागाई केली ना. मराठी, हिंदू, मुसलमान हा मुद्दा कधीच राहत नाही निवडणुकीमध्ये. लोकांना फक्त काम पाहिजे असतं, विकास हवा असतो. सत्ता कोणाची आहे? मराठी माणसांची. तर मराठी माणूस म्हणतात बघा, 2 शिवसेना आहेत, एक मनसे आहे, एक भाजप आहे. ठाकरे मराठी माणसाची सत्ता येणार महानगरपालिकेमध्ये. आम्ही पक्षभेद आम्हाला काय मान्य नाही आहे, फक्त मराठी माणूस. मराठी माणूस पाहिजे. मराठी माणसाची गळचेपी होते असा आरोप केला जातो, तुम्हाला खरं वाटतं का? वाटेल ते करते गळचेपी, ते असं काही नाही आहे. मराठी माणूस ताटमाडीने जगतोय. आज मुंबईमध्ये मराठी माणूस हा ताटमाडीने जगतोय. बीजेपीचे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे माझ्या मते तरी. आज बीजेपीने प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची तर गळचेपी केलेली आहे अक्षरशः. मराठ्यांनी एकमत राहिलं तर का भाजप काहीच करू शकत नाही. पण मराठी इकले जातात आहे ना, हे भाजप ते पैसे खात्यात आहे. इकडे येऊन देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पैसे वाटतोय आणि सगळे लोक इकले जातात आहे. त्याच्यामुळे भाजपला चोरी करून वोट घेतात आहे ना. भाजपवर चोरी करताय दिसतंय ना लोकांना. आम्हा सुद्धा मराठी माणसांची काहीतरी केली पाहिजे. आम्ही जेव्हा हे करतो, मतदान देतो, तेव्हा तुम्ही निवडून येतात, आम्ही नाही म्हणत नाही. पण आमची सुद्धा काहीतरी आशा आहे की बाबा हे काम झालं पाहिजे. हां, तर आमची पण कामं झाली पाहिजे. आम्ही आजपर्यंत शिवसेनेलाच निवडून दिलेलं आहे आणि शिवसेनाच येते. पण शिवसेनेचं खास काहीतरी मराठी माणसांसाठी केलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. नाही तर आपला मराठी माणूस जातंय, घासतंयच, आपले करतंयच. असं कसं झालं की फार तुम्ही विरोधी पक्ष ठेवला नाही? मग जर असं असेल, ऐका ना, असं असेल तर कशाला आता हे नगरसेवकाचं पण इलेक्शन घेता? डिक्लेअर करा ना की आम्हीच सगळ्या ह्याच्यावर, राज्यावर पूर्ण आम्हीच राज्य करणार, फक्त बीजेपी. जनसामान्यांची जी भावना आहे ती आता लक्षात घेणं आणि ती भावना लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करणं हे सध्या खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे अर्थात आता बघूया आपण. ही रिक्षा आता घेऊन मीटर डाऊन केलेलं आहे मी. आता ही रिक्षा घेऊन पुढे कुठे जायचं हे बघूया. पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा, असेच राहा आमच्यासोबत. आणि पुढच्या स्टेशनला, पुढच्या स्टॉपला पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेटतो. पुन्हा जाणून घेऊ कुठल्या तरी विभागात जाऊन की तिथे कुणाचं वार आहे, तिथे कुणाची हवा आहे आणि तिथे कुणाची विकेट पडणार आहे.